सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार. पत्ता सुपर बाजार मुंबई गोवा हायवे SM हायस्कूल समोर कणकवली. आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय. तुम्ही बाजारातून आणलेली फळं ही नैसर्गिकरित्या पिकलेली आहेत की ती घाईघाईने पिकवण्यासाठी त्यावर प्रतिबंधित रसायनांचा वापर करून पिकवली जातात? या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे कणकवली प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यात सण हे मोठे असतात, तसेच वार देखील असतात आणि या श्रावण महिन्यात बऱ्याच जणांचे उपवास असतात आणि या उपवासासाठी प्रत्येक जण बहुतांश नागरिक जे आहेत ते फळं खाण्याची पसंती करतात. पण ही फळं आपल्या आरोग्याला योग्य आहेत काय, ती कशी पिकवलेली असतात, अशा पद्धतीने केळी असेल, सफरचंद असेल, डाळिंब असेल, अन्य जी फळे आहेत ती कितपत आपल्या आरोग्याची चांगली आहेत हे देखील या आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत. कणकवली बाजारात आहोत. कणकवली बाजारपेठेत वेगवेगळी फळं जी आहेत ती आता बाजारपेठेत येत आहेत. एकंदरीत या फळांसंदर्भात काही नागरिकांची काय मतं आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत. काही स्थानिक नागरिक आहेत. काय सांगाल, आता बाजारात मोठ्या प्रमाणात आता फळं देखील येत आहेत. ही जी फळं आहेत ती आरोग्याला चांगली आहेत? नाही, 100% आरोग्यालाही धोकेदायक फळं आहेत. दिसायला अशी दिसतात की आत्ताच आणली आहेत आणि फ्रेश होऊन ठेवली आहेत, पण ही धोकादायक आहेत. हे कुठे ठेवतात, यांचं गोडाऊन कुठे आहे याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे. फक्त ते दुकान लावताना चकाचक असे लावतात की बाबा ही फळं घेऊन आरोग्य चांगलं आहे, याने आरोग्य बिघडतं आहे. खरगड बिचारी गावठी लोक येतात, यांचं जाणं गरजेचं आहे. हे आपले तमाशा करतात, चकाचक दाखवतात, पण आरोग्याला 100% धोकेदायक आहे. काय काय कशा पद्धतीने धोकादायक असं वाटतं? नाही, त्याच्यात कीटकनाशके औषधं वगैरे मारतात, त्याच्यामुळे त्याच्यात ते धोकादायक आरोग्याला होतात. कारण काही फळं तुम्हाला बाहेरून दिसतात चांगली, पण ती फळं हे करण्यासाठी चांगली हे जाण्यासाठी त्याच्यावरती ती कीटकनाशके औषधं मारली जातात, त्याच्यामुळे ते धोकादायक आरोग्याला आहे. कारण ओरिजिनल जी फळं आहेत तुम्हाला ती मिळत नाही आज बाजारातली. आज आपल्या गावठी म्हणतो, गावठी आपल्या भाजी म्हणा, इतर म्हणा, हे जी फळं आहेत ते आता इथे येतात. त्या इथे स्थानिक काही शेतकरी आहेत ते आहेत ते घेऊन येतात, त्यामुळे ती खरोखरच चांगली फळं ते असतात. फळं टिकवण्यासाठी काहीतरी प्रक्रिया केली जाते, पिकवण्याची प्रक्रिया केली ती शासनाच्या नियमात देखील असतं असं म्हणतात. त्याचं हे करणार कोण आहे, त्याच्यावरती कोणाचं यंत्रणा जी आहे ती काय बघते का फळाचं ह्या फळभाज्याचं असं ते. कारण जसं आता तुकाराम मुंडे तुमच्या EDF ह्याच्यावरती आहे, त्यांनी तसं केलं. तसं ह्या विक्रेत्यांवरती कोणाचं लक्ष आहे? त्या प्रशासकीय अधिकारी कोण याच्यावर लक्ष देतात का, ही प्रक्रिया बरोबर होते की नाही, आणि त्या प्रक्रियेत बरोबर त्यांचं हे आहे का, हे बघितलं पाहिजे तरच त्या ठिकाणी आहे. नाहीतर ग्राहकाला म्हणा किंवा प्रत्येक माणसाला धोकादायक आहे, आरोग्याला हेच आहे ते. काल अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी 2 वखाऱ्यांची देखील पाहणी केली. याच दरम्यान वखारांची पाहणी केली, त्याचबरोबर पाहणी करताना त्यांनी दाखवताना स्वच्छ दाखवलं, पण मागे काय चाललं आहे याच्यावर जर लक्ष दिलं असता, खरोखर जर तुकाराम मुंडे साहेबांचं नाव जर घेतलं ना तरी आज घाबरत आहेत, आणि ते खरोखरच आहे. आणि तुकाराम मुंडे साहेबांमुळेच आज आपल्याला जे काय खाद्यपदार्थ मिळत आहेत, पनीर असो काही असो, ते खरोखरच चांगलं मिळतं आहे. हे लोकांच्या आता लक्षात यायला लागलं आहे. म्हणून याच्यावर प्रक्रिया करून जर विकत असतील तर ते घ्यायला बरोबर आहे, नाहीतर आरोग्याला धोका आहे. याच्यात फक्त आपण डॉक्टरांची भर करतोय आणि आपलं आयुष्य नाहीसं करतोय, आजार वाढत आहे. निश्चितच आपण बघतोय की जी फळं आहेत ते आरोग्याला धोकादायक असं म्हणतात. बरेच आपण बघतोय काल कणकवलीमध्ये अन्न सुरक्षेचे अधिकारी आहेत, त्यांनी कणकवलीतील वखाऱ्यांवर तपासणी केली. त्याचे जे केळी आहेत त्या तपासणीसाठी घेऊन गेले आहेत. त्याचा पुढचा अहवाल काय येतो हे देखील पाहावं लागणार. पण सध्या कणकवलीत आणखी काही नागरिकांकडून जाणून घेणार आहोत त्यांची मतं काय आहेत ते, आणि फळ विक्रेते देखील काय म्हणतात ते देखील जाणून घेणार. चला तर पाहूया त्यांचं काय मत आहे. फळं आता चांगली म्हणजे असं की आपण चांगली वाईट हे बाहेरून कसं कळणार, हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट, सगळे व्यावसायिकच आलेले आहे. आज सगळं चांगलं कुठे आहे असा एक संशोधनाचा भाग. फळ कापून कोण देणार का आपल्याला? बरं, कापून नेऊन आपण घरी खाऊ उपासाला शकतो का? नाही. म्हणजे त्याच्यातली काही फळं चांगली येतात, काही फळं म्हणजे 1/4 फळं ही अशाच प्रकारची असतात. अलीकडे केमिकल वगैरे वगैरे, पण प्रॅक्टिकली केमिकल म्हणजे फळ आहे ते गिऱ्हाईक काय बघायला जाते का तिकडे? त्याच्यासाठी जी प्रशासकीय यंत्रणा आहे किंवा काय आहे, त्या यंत्रणेने हे सगळं ज्या दिवशी बाजार असेल किंवा जिथे वखारी असतील किंवा काय स्टॉक करण्याची जागा, तिथे जाऊन चेक करायचं आहे ना. काल एक अन्न औषध अधिकारी आले, त्यांनी वखारीत पाहणी केली. पण एक दिवस केली, कळलं का?
आज बाजार भरला आहे, बाजाराच्या दिवशी ह्याच्यातली कुठली ही आहेत ही वखारी प्रॅक्टिकल काय. आज सगळीकडे बाहेरचा माल दिसतो, पण जसं हिमनगाचा थोडासा भाग आपल्याला दिसतो, बाकीचं हिमनग पाण्यातच आहे, त्याचं काय. पण त्या वखरीमध्ये काही आढळून आलं नाही, पण तपासणीसाठी घेऊन ते गेलेले आहेत. बरोबर. आढळून कुठंच येत नाही. कुठं येतं आपल्या देशात काय आढळून येते. आढळून आलं तर ते येत असतं, नंतर त्याचं काय झालं हे आम्हालाही माहीत नसतं आणि कोणालाही माहीत नसतं. 4 दिवस तुमच्या टी व्हीवर म्हणा किंवा आणखी मीडियामध्ये येतं, पुढे काय. या आज तो हे झालं बाबा अमुक ठिकाणी तपासलं किंवा इथे काही मिळालं नाही, 8 दिवसांनी त्याचा रिपोर्ट असा आला, असं पेपरमध्ये कधी ऐकवायचं येतं का. नाही व्हायला पाहिजे साधारण. नाही, कारवाई होते, पण पुढे त्या कारवाईचं नक्की काय झालं हे जनतेला कळतं का. कळलं पाहिजे. Yes. ते फळं जिथून येतात त्याच्यावर कुठल्या प्रक्रिया वगैरे होतात, काय होतात, हे काय सगळ्याच ग्राहकांना माहीत नसतं. त्यामुळे ती फळं घेताना सिजनेबल जेवढी फळं असतात ना, म्हणजे जिथे होणारी तशी फळं घालली तर त्याचा त्रास होणार नाही. पण ज्या सिजनेबल नसतात आणि जी फळं बाजारात मिळतात ती जर घेतली तर निश्चित त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक खाणाऱ्या उपासकर्त्याने विचार करायचा की आपण कुठली फळं खावी. त्याचा काय नेमका त्रास होतो, काय आजार होऊ शकतो. ह्याच्यात आता पाण्याचं कसं, आता पावसाळा असल्यामुळे वेगवेगळ्या विषाणूचे हे असतात, म्हणजे हवेत असलेले विषाणू किंवा जमिनीतून येणारे क्षार, ह्याचे परिणाम नाही म्हटले तर त्या फळांवर होत असतात. आणि त्याचे आपल्याला आत्ताच्या ज्या सीझनला आपली जी बॉडी असते ती बॉडी ह्याला मॅच करत नसते. म्हणजे आत्ता वातावरण असतं ना ते आपल्याला तेवढं पोषक नसतं, कारण वेगवेगळे पाण्यातून म्हणा किंवा खाण्यातून म्हणा वेगवेगळे त्रास होत असतात. त्यामुळे ही जर फळ केलं तर त्याला आणखी थोडा दुजोरा मिळू शकतो, त्यामुळे आणखी त्रास वाढू शकतो. काही फळं कृत्रिमरित्या पिकवली जातात अशी देखील म्हणतात. बरोबर आहे. आता ह्याच्यावर तर मात्र कारवाई व्हायला पाहिजे. खरंच आहे, वास्तविक आज मार्केटमध्ये जी फळं येतात जी कृत्रिम फळं, उदाहरणार्थ केळी तुम्हाला ते दिसतात, म्हणजे कृत्रिम पिकवले त्याचे लोकांना पूर्णपणे लोकांनी अवेअरनेस करतात लोक, पण जाणीव करून दिली आहे की ओरिजिनल फळ कशी पिकतात आणि कृत्रिम कशी पिकतात ही लोकांनी पण बघितलेले आहेत, की लोकांनाही माहिती आहे, पण तरीसुद्धा लोक ती घेतात. म्हणजे हे लोक माहीत नसताना घेतात असं नसतं. ही कृत्रिम पिकवलेली आहेत ही माहीत असतं तरी पण घेतात, मग त्याचा त्रास स्वाभाविकच होणार ना. हे कसं आहे साहेब, आमचा माल वाशिम मार्केटमधून येतो रोज. आज ऑर्डर दिलं की उद्या येतो आणि दुसऱ्या बाजाराला आम्ही जाऊन ते फळं विकतो. आणि केळी जी आहे हे केळी सांगली मार्केटचा माल येतो रेडीमेड. जसं आला तसं आम्ही 2-2 कॅरेट यांच्याकडनं, इथे जे होलसेलर आहे त्यांच्याकडनं आम्ही घेतो आणि 2-2 कॅरेट इथे लावतो. बाकीचे जे आहेत हे स्टोरेजचा माल आहे, हा पण ताजा येतो, ताजा विकतो. आज मागवलो की उद्या दुसऱ्या बाजाराला विकतो. असे 2-2 डाग प्रत्येक बाजाराला आम्ही रोजचा रोज वाशी मार्केट, पुणा मार्केट, निपाणी मार्केट, कुठे जो माल योग्य दरात मिळाला तिथून आम्ही मागवतो आणि आम्ही इथे प्रत्येक बाजाराला आठवडे बाजार करतो. त्याची साठवणूक कशी होते आणि ही आरोग्याला हानिकारक आहे असं काही देखील जणांचं म्हणणं आहे, त्याबद्दल काय सांगा. नाही, हे कसं आहे, हे रेडीमेड माल येतो ना, या पिकवायचा आमचा संबंधच नाही आहे. केळी पण रेडीमेड येते आणि फळं काय सिमला मार्केट आता चालू झालेलं आहे, ते काय रेडीमेड माल येतो, ताजा माल. वाशिम मार्केटून आज ऑर्डर दिले का उद्या माल येतो. ते आम्ही प्रत्येक बाजाराला शहरामध्ये घेऊन जातो आणि आठवडे बाजार करतो. काय सांगाल, बरेच आता हे फळं विक्रेते आहात तुम्ही, शंका आहेत नागरिकांच्या बऱ्याच, फळं चांगली आहेत काय आरोग्याला, त्याबद्दल काय सांगा. फळं तर आमची रोज नेहमी ताजी फळं येतात आणि आम्ही एखादी एक आज मागवली तर उद्या विकून टाकतो. माल जास्त साठवून ठेवत नाही, ताजा माल आणतो, ताजा विकतो. रोजच्या रोज माल येतो वाशी मार्केटवरून किंवा पुणे मार्केटवरून. जास्त माल मागवत नाही आम्ही, ते स्टॉक करून ठेवत नाही. रोजच्या रोज ताजा माल आणला की विकला. आणि केळीचा प्रश्न आहे ते आम्ही बागवान साहेबकडून घेतो, 2-2 ट्रे आणि केळी विकतो. अशा प्रकारे आपला व्यापार चालतो. ही डायरेक्ट रेडीमेडच येतात, पिकूनच येतात. कुठून येतात ही कोल्हापूरवरून येतात. काय दर आहे दर आम्हाला याच्यावर डझनवर कॅरेटवर मी घेतो ना, कॅरेट डायरेक्ट रेडीमेड, त्याच्यावरती दर असतो. आम्ही इथे 40-50 विकतो डझन, 40-50 डझन आम्हाला ट्रेचा दर असतो डायरेक्ट. त्याच्यावर कसं आहे, गावठी केळी किंवा गावठी फळं ही बाजारात मिळतात, ती लोकांनी आरोग्यासाठी चांगली आहेत. कारण आम्ही जी केळी पिकवतो ही 4 दिवस लागतात. त्याला धुरी म्हणजे एक शेणाची धुरी देऊन ती एक नॅचरल पद्धतीने आम्ही पिकवतो. आणि जे मार्केटमध्ये केळी असतात ती केमिकल वगैरे टाकून ती पिकवली जातात. आणि G9 किंवा जी बसराईची जात आहे तो फक्त एक बॉयलरसारखा एक गर आहे. आणि गावठी केळी आहेत हे एक वेगळ्या प्रकारचे, म्हणजे त्याच्यात प्रोटीन भरपूर आहे. त्यामुळे लोकांनी गावठी केळी किंवा गावठी फळं खाण्याकडे वळावं असं माझं मत आहे. सण आहेत, उपवास असतात बरेच, आणि त्यावेळी जास्तीत जण फळं खातात. ही फळं चांगली आहेत आरोग्याला. सध्याचा विचार केला तर ही या सीझनची फळं नव्हेतच,
तरी पण ती आधुनिक पद्धतीने पिकवली जातात, त्यामुळे आरोग्याला आवश्यक नक्कीच नाही आहेत एवढंच. आणि पण काय नेमकं कसं होतं, प्रक्रिया करून पिकवली जातात त्या असं देखील- प्रक्रिया करून पिकवलेली असली तरी ती त्याची मूळ जे टेस्ट आहे ती आता राहत नाही, आणि त्याबद्दल लोकांचे नक्कीच तक्रारी असतील काय तक्रारी असतील? ही ह्या चांगल्या पिकवल्यामुळे अपरकी असून सुद्धा ती आरोग्यासाठी अपायकारक असून नाविलाज तर लोक खातात. आपण आज कणकवलीच्या बाजारपेठेमध्ये बघितलं आहे की जी फळांची परिस्थिती काय आहे. बऱ्याच नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत की फळं जी आहेत ती आरोग्याला हानिकारक आहेत, म्हणजे केळी असेल किंवा अन्य जे कुठले पदार्थ असतील ते केमिकलमध्ये पिकवले जातात, त्यामुळे आरोग्याला त्रास होतो, घसा खवखवतो, असे देखील प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आहेत. पण ज्या फळ विक्रेते आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. त्यांनी देखील सांगितलं की आम्ही जिथून फळं आणतो तिथूनच येतात, स्टोरेज असतं, त्यानंतर किती दिवस राहतात हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे फळं चांगली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण अन्न आणि औषध प्रशासन मंडळाकडून जी 2 दिवस म्हणजे काल जी वखारीची पाहणी झाली, त्याच्यानंतर ती केळी जी आहे ती तपासणीसाठी पाठवण्यात आली. त्यानंतर काय अहवाल आहे हे नंतरची गोष्ट आहे. पण सातत्य ह्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सातत्य टिकवलं पाहिजे. फळं असेल किंवा कुठलेही पदार्थ असेल ते नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक असेल त्याच्यावर कारवाई, कोण विकणारे असतील त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे, आणि सातत्य हे तपासणी सातत्य राहायला पाहिजे असंच एक आता नागरिक सांगत आहेत. कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकण साध लाईव्ह, कणकवली.